नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 1 रुपयाचं गाव ही कथा ग्रामीण भागातील अशा गावाची आहे जिथे लोक खूप साध्या जीवनशैलीत राहतात आणि त्यांचे साधे शांत जीवन असते. मात्र त्या गावाची एक खास गोष्ट आहे. त्या गावात सगळं फक्त 1 रुपयात मिळतं. एका डोंगराळ भागात असलेले साधं गाव हे नावाजलेले एक छोटंसं गाव. इथली वस्ती जेमतेम 500 माणसांची आहे. गावातील लोक जरी साधे असले तरी एकमेकांवर प्रेम करणारे आणि एकमेकांना मदत करणारे होते. या गावाचा एक अनोखा नियम होता. गावात काहीही खरेदी करायचं असेल तर त्याची किंमत फक्त 1 रुपया असायची. साधं गावाचं हे वैशिष्ट्य दूरवर पसरलं होतं. मोठ्या शहरातून लोक या गावाला पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी येत असत. 1 रुपयात मिळणाऱ्या वस्तूवर लोकांचा विश्वास बसायचा नाही, पण गावकरी मात्र हे आपलं कर्तव्य म्हणून मानत होते. गावात एक छोटं दुकान होतं. ते दुकान म्हणजे गावातील लोकांच्या गरजा पूर्ण करणारी जागा होती. या दुकानात दैनंदिन जीवनातील सगळ्या वस्तू मिळत असत. धान्य, भाज्या, कपडे, शालेय साहित्य, औषधं आणि अगदी खेळणीसुद्धा. या दुकानाचा मालक रामाकाका साधे, पारंपरिक विचारांचे, पण खूपच हुशार आणि जागृत होते. गावाच्या या नियमावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणायचे, या नियमामुळेच आपलं गाव एकमेकांना जोडतंय. पैसा महत्त्वाचा नाही, माणुसकी महत्त्वाची आहे. रामाकाका सांगत असत की हा नियम त्यांचे आजोबा या गावात प्रथम आणले. ते एकदा सांगायचे की अगदी जुनी गोष्ट आहे. या गावातील लोक नेहमीच गरिबीत जगत होते. त्यांना जास्त पैसे नसत, पण त्यांची गरज मात्र मोठी असायची. अशातच माझ्या आजोबांनी ठरवलं की गावातले सगळे लोक 1 रुपयात कोणतीही वस्तू विकतील, कारण वस्तूची किंमत कमी असली तरी माणसांच्या गरजा भागवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. हा नियम त्या काळात तेवढाच महत्त्वाचा होता जितका आज आहे. अनेकदा गावकरी एकमेकांना वस्तू मिळत नसत तर सरळ देऊन टाकत असत. गावाचं हे वैशिष्ट्य नुसतं नियमापुरतं नव्हतं, तर लोकांच्या मनात माणुसकी आणि एकोपा यासाठी एक प्रगल्भ भावना होती. साधं गावातील लोकांचा जीवनक्रम अगदी साधा होता. शेतमजुरी, लहानशा उद्योगधंद्यातून त्यांची उपजीविका चालायची. गावात एक शाळा होती जिथे लहान मुलं शिक्षण घ्यायची. शिक्षक शामराव हे गावातील सर्वांच्या आदरणीय व्यक्तीपैकी एक होते. त्यांचा विश्वास होता की शिक्षणाच्या माध्यमातून गावाच्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य मिळू शकतं. ते शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाकडून फक्त 1 रुपया घेत, तोही केवळ दाखल्यासाठी. गावातल्या लोकांमध्ये शेतकऱ्यांचा सन्मान खूप होता, कारण शेतीमुळेच गावाच्या गरजा भागायच्या. भिकाजी काका हे गावातील एक मोठे शेतकरी होते. त्यांच्याकडे मोठी शेती होती आणि ते गावातले बाकी शेतकरी कसे उत्तम शेती करू शकतील यासाठी नेहमी मार्गदर्शन करायचे. ते म्हणायचे, आपल्या जमिनीची किंमत पैशात नाही मोजता येणार, तीच आपली खरी संपत्ती आहे. गावातील एक वेगळं आकर्षण होतं ते म्हणजे गावाच्या सीमेवर असलेली प्रचंड मोठी बंधारा. त्यावर बसून सूर्यास्त बघणे ही गावातल्या लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट होती. बंधाऱ्याचं पाणी संपूर्ण गावाच्या शेतीसाठी उपयोगी होतं, त्यामुळे गावात पाणी टंचाई कधीच नव्हती. एके दिवशी एका शहरातील उद्योजकाचं साधं गावात आगमन झालं. त्याचं नाव राजेश होतं. राजेश याचं शहरात मोठं कपड्याचं दुकान होतं, पण त्याला कधीतरी शांततेचा शोध लागावा म्हणून तो या गावात आला होता. त्याचं साधं गावाविषयी ऐकून मन भरून आलं होतं. 1 रुपयात सगळं मिळतं हे ऐकून त्याला थोडा संशय वाटला, पण तो गावातल्या जीवनशैलीचा अनुभव घेऊन उत्सुक होता. गावात आल्यावर त्याने रामकाकांच्या दुकानात पाऊल ठेवलं. दुकानात शिरल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि कौतुक दिसलं. त्याने काकांकडून काही गरजेच्या वस्तू घेतल्या आणि 1 रुपया दिला. तेव्हा त्याला जाणवलं की पैसा महत्त्वाचा नाही, तर माणसातला आपुलकीचा भाव महत्त्वाचा. राजेशने गावात काही दिवस राहायचं ठरवलं. तो गावातील लोकांशी बोलू लागला. त्याच्या दैनंदिन जीवनातील साधेपणाचं निरीक्षण करू लागला. त्याला हे कळलं की या गावात पैशाची देवाणघेवाण जरी कमी असली तरी जीवन समृद्ध आहे. लोकांचा एकमेकांवरील विश्वास, त्यांची मेहनत, माणुसकी आणि समाधान हेच त्यांचं श्रीमंत बनवतं. असेच काही दिवस जात होते. राजेशचं मन गावात रमलं. एके दिवशी त्याच्या मनात एक विचार आला. या गावाचा नियम महान आहे, पण तो जगापर्यंत पोहोचवायला हवा. त्याने ठरवलं की या गावाच्या जीवनशैलीवर एक चित्रपट करायचा.
ज्यामुळे या नियमाचं महत्त्व साऱ्या जगाला कळेल. त्याने गावकऱ्यांशी बोलून त्यांची परवानगी घेतली आणि सगळेच या कल्पनेला आनंदाने तयार झाले. राजेशने आपल्या शहरातील काही मित्रांना बोलावून गावातील जीवनावर एक सुंदर चित्रपट तयार केला. चित्रपटाचे नाव होतं 1 रुपयाचं गाव. चित्रपटाचं प्रदर्शीकरण झालं आणि खूप यशस्वी ठरला. चित्रपटामुळे साधं गावाचं नाव दूरवर पसरलं. जगभरातून लोक या गावाला भेट द्यायला येऊ लागले. काहींनी गावात नवीन प्रकल्प सुरू करायचं ठरवलं, पण गावकऱ्यांनी मात्र आपल्या मुळांपासून दूर जाण्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवलं की आपण आपली साधी जीवनशैली तशीच ठेवू, फक्त गावातील पायाभूत सुविधा वाढवू. गावात एक नवीन शाळा, दवाखाना आणि काही छोटी व्यावसायिक केंद्र उभारली गेली, ज्यामुळे गावातील युवकांना रोजगार मिळू लागला. परंतु एक गोष्ट कायम राहिली, गावातील कोणतीही गोष्ट 1 रुपयात मिळणार हा नियम. राजेशच्या प्रयत्नामुळे साधं गावाचं महत्त्व वाढलं. 1 रुपयात मिळणाऱ्या वस्तूमुळेच नाही, तर माणुसकी, आपुलकी आणि माणसातलं प्रेम यातून साधं गाव जगाच्या नकाशावर एक आदर्श ठरलं. ही कथा आपल्याला शिकवते की खरा आनंद हा पैशात नसून आपल्यातील माणुसकीत, एकोपा आणि समाधानात आहे. साधं गावाच्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलं की कमी साधनांमध्ये समृद्ध आयुष्य जगता येतं आणि पैशापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व द्यायला हवं. तर ही होती 1 रुपयाचं गाव, अशी एक छानशी गोष्ट. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.